मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी ह्या नाही त्या कारणाने नेहमीच अडचणीत असतात। यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच मगर नक्षत्रामध्ये वीज पावसावर पेरणी झाली आणि त्या पेरणीनंतर पिकाची उगवण शक्ती झाली आणि त्याच नंतर जे आहेत ते पावसाने खंड दिला। याच वीज पावसावरती पिकांची जी आहे ते उगवण झाली आणि पिकं जे आहेत ते आता अशा प्रकारे उगवले आहेत। कुठेतरी आता जुलै जे आहे तो शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। जुलैची आज जवळपास 20 तारीख आहे आणि 20 तारखेचं या कपाशीचं आपण बघतो की हे कपाशीची वाढ व्हायला पाहिजे होती, मात्र पाऊसच नसल्याने जे आहे ते या कपाशीची वाढ कुठलेली आहे। आपण बघू शकतो की या छायाचित्रामध्ये हे कपाशीचं झाड आहे आणि या कपाशीच्या झाडाची जी आहे ते वाढच झालेली नाही, कारण की या कपाशीला मोठा पाऊस झालेला नाही, ठोक पाऊस झालेला नाही। हिंगोली जिल्ह्यातील पेनगंगा असेल, कयाधू असेल, त्याचबरोबर पूर्णा असेल, ह्या तिन्ही नद्या अद्यापही तुडुंब भरून वाहिल्याच नाहीत। जिल्ह्यात आतापर्यंत 80 ते 85% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकरी ज्या पेरण्या पूर्ण झालेल्या ते पिकं जे आहेत ते त्यामध्ये सोयाबीन आहे जवळपास 2,50,000 हेक्टरच्या वर, हळद आहे 32,000 हेक्टर वरती, त्यापेक्षाही जास्त। त्याचबरोबर तूर आहे, त्याच्यानंतर कापूस आहे 36,000 हेक्टरवर। एकूण पेरणी जर पाहिली तर आपण 3.5 ते 4.25 लाख हेक्टरवरती हिंगोली जिल्ह्यात पेरणी झालेली आहे। मात्र पाऊसच नसल्याने जे आहेत ते या ठिकाणी पिकं जे आहेत ते पिकांची वाढ कुठली आहेत। दुसरीकडे बघायला गेलं तर जिल्ह्यातले ओढे, नदी, नाले कोरडे ठाक आहेत, कारण की जुलै आता शेवटच्या टोकाकडे जात आहे। जुलै जे आहे ते 20 तारीख ओलांडत आहे। असं असताना जिल्ह्यातील अनेक विहिरीने जे आहेत ते तळ गाठलंय। बघतोय की या ठिकाणी विहीर आहे, या विहिरीने जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तळ गाठलंय, विहिरीला पाणीच नाही। कुठेतरी शेतकऱ्यांनी जे आहेत ते याच विहिरीच्या भरोशावरती बाजूलाच हळद असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, या पिकांची लागवड केली आहे। मात्र जिल्ह्यामध्ये ठोक पाऊस झाला नाही, मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे विहीर असेल, बोरवेल असेल, याची पाणी पातळी घटलेलीच नाही। असाच जर परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना जे आहे ते दुबार पेरणीला समोर जावं लागणार आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।